मंडळी, आपलं श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो वांगे, खड्या मसाल्याचं पाकीट, चण्याची डाळ, 3 कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 4, कोथिंबीरीच्या दांड्या, सुकं खोबरं, लसूण पाकळ्या, लाल मिरची पावडर आणि घाटी मसाला, चवीनुसार मीठ। आता आपण कांदे भाजून घेऊया। कांद्याचे 2 भाग करायचे आणि कांदा भाजायला टाकायचा। तिन्ही कांदे भाजून घ्यायचे। टोमॅटो पण एक भाजून घ्यायचं आहे, मसाल्यात वाटण्यासाठी खूप छान टेस्ट येते। आपले कांदे आता भाजत आले, अजून थोडेसे भाजून द्यायचे। टोमॅटो भाजून झालाय, त्याला काढून घेऊया। कांदे आपले भाजून झालेत, कांदे जरा अजून थोडेसे भाजून घेऊया। थोडेसे कांदे भाजून घेऊया। कांदे भाजून झाले, ते काढून घेऊया आणि मसाला तळून घेऊया। तवा तापायला ठेवूया। तव्यावरती आता मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। सगळ्यात पहिले डाळ तव्यावर टाकून घ्यायची आहे, थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि डाळ तळून घ्यायची। तळून म्हणजे भाजून घ्यायची। थोडंसं तेल घालायचं आहे भाजण्यासाठी। जास्त जाळायची पण नाही आहे आणि कच्ची पण नाही ठेवायची, थोडीशी लालसर भाजून घ्यायची। आपली डाळ आता लालसर झाली आहे, तिला काढून घेऊया। त्याच तेलात आता खोबरं भाजून घेऊया। खोबरं पण जास्त जळून द्यायचं नाही, जास्त जळालं तर भाजी। खोबरं काढून घेऊया। लसूण, मिरची, कोथिंबीरीच्या दांड्या, कढीपत्ता एकत्र भाजून घेऊया। पहिले यांना भाजून घ्यायचं आहे, मग जरासं तेल घालायचं, नाही तर मिरची आणि लसूण अंगावर उडेल। एकदम थोडंसं तेल घालून घेऊया। आता हे पण काढून घेऊया। कांदा आणि खडा मसाला घातले, तेही भाजून घ्यायचं आहे। पहिले कांदा टाकून घेऊया। आता कांदा पण तेलात तळून भाजून घेऊया। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। कांदा भाजून पण असं झाला पाहिजे आणि तेलात तळून पण झाला पाहिजे, भाजीची टेस्ट व्यवस्थित छान येते। अजून थोडंसं तेल घालूया। कांद्याचा कलर असा झाला की काढून घ्यायचा। आता आपण कांदा काढून घेऊया। टोमॅटो आणि खडा मसाला भाजून घेऊया। खडा मसाला भाजून घेऊया, त्याला थोडंसं तेल घालून घेऊया, त्यालाही काढून घेऊया। खडा मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही, तवाला मसाले पुरेसे आहे। काढून घेऊया। टोमॅटो फ्राय करून घेऊया। टोमॅटो तव्यावर टाकून टोमॅटोची साल काढून घ्यायची। टोमॅटो काढून घेऊया। मसाला थंड करून आता वाटून घ्यायचा। आता मसाला थंड झाला आहे, सगळं एकत्र वाटून घेऊया। एकदम बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला।
आता मसाला मिक्सरमधून काढून झाला आहे बारीक. आपण ताटात काढून घेऊया मसाला. ताटात थोडंसं मीठ घालून घेऊया. वांगे कापून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. वांगे असे कापून घ्यायचे आहेत. एका वांग्याचे 4 भाग करायचे आहेत. पूर्ण नाही कापायचं आहे, फक्त कापून घ्यायचे आहेत. आपल्याला त्याच्यात मसाला भरायचा आहे. बस मारून घ्यायचं आहे. सगळे वांगे कापून झालेत. वांगे मसाला भरताना पहिले मीठ घालून घ्यायचं आहे, नाही तर वांग्याला चवच लागणार नाही. थोडंसं मीठ भरायचं, थोडासा मसाला भरून घ्यायचा आहे. सगळे वांगे तसेच करून घेऊया. तर कढई टाकून घेऊया. आपल्याला भाजी फोडणीला घालायची आहे. त्यात 4 पळी तेल घालून घेऊया. त्याला 4 पळी तेल घालून घेतले. मी प्रत्येक व्हिडिओला सांगते तसं आपण भाजीसाठी पाणी गरम करूया. प्रत्येक भाजीत आपण पाणी गरम करूनच घालायचं आहे, तेव्हा भाजीची टेस्ट खराब नाही होत. करून घेतलं ते पाणी गरम करून घेऊ. तेल तापलं आहे, आपण तेजपत्ता घालूया. तेजपत्ता घालून झाला की एक चमचा लाल मिरची पावडर घालूया. 2 चमचे भाजी मसाला घालूया. भरलेली वांगी तेलात सोडूया. वांगे थोडे परतून घेऊया. त्याला मसाल्याचं काम परतून घेऊया. यात आपण तो वाटलेला काळा मसाला सगळा तो घालून घेऊया. सगळा मसाला आपण घालून घ्यायला. आता छान परतून घ्यायचे. पाणी उशिरा घालायचे. जोपर्यंत भाजी चांगली परतला जात नाही, मसाला परतला जात नाही, तोपर्यंत पाणी घालायचं. जास्त मसाला छान परतून घ्यायचा वांग्यांचा. थोडी कोथिंबीर कापलेली घालून घेऊया. एका साईडने तेल सोडायला लागलं तर समजायचं आपला मसालाही परतून झाला आहे, भाजी परतून. आता अजून 5 मिनिटांनी आपण पाणी घालून घेऊया. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटून घेतला त्याच्यातच आपण गरम पाणी घालून घेऊया आणि तेच आपण भाजीला घालूया. आता साईडने तेलही सोडलंय. वांग्याचा कलरही चेंज झाला. आता आपण पाणी घालून घेऊया. तुम्हाला किती घट्ट करायची पातळ करायची याच्यावर तुमच्यावर डिपेंड आहे. माझ्या घरात ती थोडीशी घट्टच लागते. मी कमी पाणी घालते. शिजण्यासाठी एक्स्ट्रा लागतं म्हणून अजून थोडंसं घालून घेऊया. हां, हे झालं. तर भाजीला शिजून घेऊया. कमी गॅसवर झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायची. वांगीची भाजी डेट शिजलं की समजायचं वांगीची भाजी शिजून झाली. थोडंसं भाजीत मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झालं आहे. आता ही भाजी आपली रेडी झाली आहे, शिजली. वांग्याची भाजी शिजली म्हणजे वांग्याचं देठ शिजलं का बघायचं, म्हणजे वांग्याची भाजी रेडी झाली. तर आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी झाली. अजून 2 मिनटं ठेवूया. 2 मिनटं फास्ट गॅस करून 2 मिनटं ठेवूया. वांग्याची भाजी रेडी झाली आहे. आता खाण्यासाठी काढून घेऊया. ही अशी आपली झणझणीत काळ्या मसाल्याच्या वांग्याची भाजी रेडी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर, कमेंट्स आणि लाईक्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. खूप छान बनते. तुम्हाला नक्की आवडेल. ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूप छान लागते खायला.